सोलापुरात प्रकाश आंबेडकर विरुद्ध सुशीलकुमार शिंदे अशी थेट लढत असणार आहे। आंबेडकर आणि शिंदे दोघांनीही दलित फॅक्टरवरनं एकमेकांवर गंभीर आरोप केलेत। सुशीलकुमार शिंदेंनी दलित समाजासाठी काय केलं? प्रकाश आंबेडकरांचा सुशीलकुमार शिंदेंना सवाल। सोलापुरात आंबेडकर विरुद्ध शिंदे थेट लढत। सोलापुरात तिरंगी लढत होतीये। युतीकडून जयसिद्धेश्वर स्वामी, आघाडीकडनं सुशीलकुमार शिंदे तर वंचित बहुजन आघाडीकडनं खुद्द प्रकाश आंबेडकर रिंगणात उतरले। पण खरी कांटे की टक्कर होणार आहे ती प्रकाश आंबेडकर आणि सुशीलकुमार शिंदेंमध्ये। इतर मुद्द्यांसह दलित फॅक्टरही या निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे। सुशीलकुमार शिंदेंनी प्रकाश आंबेडकरांवर जोरदार घणाघात केलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटना लिहिली। जवळजवळ 3 वर्ष अभ्यास करून भारतीय घटना लिहिली। जगाच्या सगळ्या घटनांचा अभ्यास केला आणि सुंदर अशा प्रकारची घटना भारताला दिली। ही सेक्युलर स्टेटची घटना दिली, सर्व धर्म समभावाची घटना दिली। आणि आज त्यांचे चिरंजीव काय करतात? तर एमआयएम बरोबर अलायन्स करतात, जो धर्माच्या नावावर हाकार माजवतो, अत्याचार करतोय। प्रकाश आंबेडकरांनीही सुशीलकुमार शिंदेंना प्रत्युत्तर दिलंय। सुशीलकुमार शिंदेंनी दलितांसाठी काय केलं असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी शिंदेंना विचारलाय। माझी सुशीलकुमार शिंदेंना विनंती आहे की ते गृहमंत्री होते। या सोलापूर शहरातून 5 मुस्लिम तरुण मध्य प्रदेशचे पोलीस उचलून घेऊन गेले। तुम्ही या मतदारसंघाचे प्रतिनिधी होतात। मध्य प्रदेशच्या सरकारशी तुम्ही असताना विचारणा केली का की तुम्ही माझ्या मतदारसंघातले 5 मुस्लिम तरुण घेऊन गेलात? तुम्ही त्याची कारणं काय आहेत हे तुम्ही विचारलेत का? त्यांनी जी कारणं दिली आहेत, माझी सुशीलकुमार शिंदेंना विनंती आहे की त्यांनी असताना ती माहिती द्यावी। सोलापूरमध्ये युती आघाडी विरुद्ध वंचित बहुजन आघाडी असा तिरंगी सामना होतोय। पण त्यातही कडवी लढत असेल ती प्रकाश आंबेडकर आणि सुशीलकुमार शिंदेंमध्ये। उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशीपासूनच या दोन्ही दिग्गजांमध्ये कलगीतुरा रंगायला सुरुवात झाली आहे। सोलापूरहून भारत नागणेसह पुण्याहून अमोल कविटकर, साम टीव्ही।